नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात या ठिकाणी येणार तेजी. सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात या ठिकाणी येणार तेजी. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रुवारी महिन्यात आता कापसाच्या भावात येणार या ठिकाणी पुन्हा तेजी. या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या बाजार भावात येणार या ठिकाणी तेजी. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी कशी आहे. सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे. या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात देशातील कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार अथवा नाही, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव पातळीचा या ठिकाणी विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला 68 सेंटच्या दरम्यान आहे. एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय कापसाच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी चांगलीच वाढ होताना दिसायला लागली, पण दुसरीकडे कापसाची मागणी ही वाढताना दिसणार नाही. जर या घडामोडींचा या ठिकाणी एकत्रित विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात तरी सध्या तेजीची शक्यता वर्षभर मोठ्या प्रमाणात दिसणार नाही. आणि सध्याच्या कंडिशनला एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे आणि देशातील कापसाचा बाजारभाव सध्या सरासरी 7,000 रुपये क्विंटल आहे. मला सांगा, देशातील बाजारभाव वाढण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस बाजारभाव वाढावा लागेल, पण आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा बाजारभाव काय वाढण्याची शक्यता दिसत नाही. याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील कापसाचा भाव वाढण्याची शक्यता जवळपास संपल्या जमाय. म्हणजे काय, फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव वाढण्याची शक्यता इथं अजिबात नाही. मग जर फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव वाढणार नसेल तर कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांनी निर्णय कोणता घ्यावा तर समजावून सांगतो. जर फेब्रुवारी महिन्यात कापसाचा भाव वाढणार नाही तर लक्षात घ्या की या ठिकाणी भविष्य कापसाचं उज्ज्वल दिसत नाही. या परिस्थितीमध्ये सध्या कापसाची सरासरी भाव पातळी 7,000च्या दरम्यान आहे.
आणि आपल्याला जर CCIचा विचार केला तर मिळणारा बाजारभाव हा किती आहे, तर तो आहे 7,421 रुपये. तर आपण कापूस हा CCIला सध्या विक्री करून टाकावा. 8-10 दिवसात पेमेंट येईल. कारण काय सांगता, भविष्यात जर CCIनं सुद्धा कापूस विक्री बंद केली तर आपल्याला फार अवघड परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची सूचना की फेब्रुवारी महिन्यात भाव काय वाढणार नाही. त्यामुळे इथून पुढे कधीही आपण कापसाची विक्री CCIला करणं हा आपल्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.